हाय मित्रांनो, माझ्या यूट्यूबवर आलेल्या सगळ्या मित्रांना मी मनापासून धन्यवाद बोलते। आणि मित्रांनो, मी आज तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे बैल कामाचं आहे का नाही, म्हणजे कशा प्रकारे ओळखायचं बैलाला, म्हणजे कामाचं बैल कशा प्रकारे नसतात, तुम्हाला हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत म्हणजे लास्टपर्यंत बघत राहा। आणि जर मित्रांनो तुम्ही जर नवीन असलं तर माझ्या यूट्यूबवर चॅनलवर आले म्हणजे तुम्ही जर नवीन असलं तर माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे बैलचं म्हणजे कामाला बैल चालू आहे का नाही, कशा प्रकारे ओळखायचं बैलावर, म्हणजे हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल। तर मित्रांनो, तुम्ही जर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लास्टपर्यंत बघत राहा। आणि तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे बैलाचं काम म्हणजे बैल कामाचा आहे का नाही, कशा प्रकारे ओळखायचं, तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवतो। तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे बैल कामाचा आहे का नाही, कशावर ओळखायचं, तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। म्हणजे तुम्हाला पण समजू द्या, म्हणजे आपण म्हणजे बैल खरेदी करायला गेलं तर आपल्याला पण थोडं समजावं म्हणजे बैल कामाचा आहे का नाही। आणि मित्रांनो, म्हणजे तुम्ही बाजारमध्ये नाही तर कुठं म्हणजे गड्ड्यावर बैलाच्या यात्रावर कुठं पण गेलं तर तुम्हाला बैल आवडला असेल आणि तुम्ही त्या बैल घेणार असेल तर आधी तुम्ही कामाचं खात्री करून घेता, म्हणजे कामाचं खात्री आहे का नाही विचारून घेता व्यापाऱ्याकडनं, नाही तर शेतकऱ्याकडनं तुम्ही विचारून घेता। तर तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे कशा प्रकारनं म्हणजे ओळखायचं, म्हणजे बैल कामाचा आहे का नाही कशा प्रकारनं ओळखायचं, तर तुम्हाला दाखवणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पण समजू द्या, म्हणजे तुम्ही पण जर तुम्ही नवीन असलं तर तुम्हाला समजलं नाही म्हणजे बैल कामाचा आहे का नाही बाबा कसं ओळखायचं, कारण की आपण म्हणजे लांबनं आलेलं असतो बैल खरेदी करण्यासाठी। आणि तुम्हाला जर कोणी फसून घातलेलं असेल तर तुम्हाला पण थोडं समजावं म्हणजे कशा प्रकारनं बैलाला ओळखायचं म्हणजे कामाचं आहे का नाही। तर मित्रांनो, चला तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, म्हणजे बैल आधी म्हणजे तुम्हाला तोंडामेंडामध्ये चांगल्या प्रकारनं असलं तर म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारनं म्हणजे तुमच्या बैलाला, आणि तर तुम्ही म्हणजे सिंगल जोड नाही तर म्हणजे पूर्ण म्हणजे एक जोड बैल तुम्ही घेतलं तर म्हणजे दोन बैल म्हणजे चांगल्या प्रकारनं जोड असलं तर तुम्ही घेतलं तर तुम्ही बघू शकता म्हणजे चांगलं तुम्हाला बैल आवडलं तर तुम्ही ते बैल घेऊ शकता। आणि तुम्हाला त्यांचं खात्री करून घ्यायचं आहे म्हणजे कामाचं खात्री करून घ्यायचं आहे म्हणजे कशा प्रकारनं असतात। तर मित्रांनो, आधी तुम्ही बघून घ्यायचं म्हणजे डोळ्यात बघून घ्यायचं, एक एकदा असते इथं काळा असते नाही तर पांढरा असते। तर तुम्ही बघू शकता म्हणजे हा आता म्हणजे हा काळा आहे आणि हा आपलं म्हणजे हा आधी खिलार होतं म्हणजे आता सध्याला बैल झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता म्हणजे हा काजळी आहे। तर तुम्ही आधी काय करायचं इथं बघायचं म्हणजे आधी तुम्ही नाक बघायचं, म्हणजे नाकावर काय असते माहीत आहे का, म्हणजे कामाला चाललेलं बैल म्हणजे आपल्याला समजता पण येतात, कारण की हे म्हणजे ह्यांचं व्यसन आहे ना, म्हणजे असे ओढून म्हणजे ह्यांचं नाक फाटलेले असतात। तर तुम्ही बघू शकता म्हणजे कशा प्रकारनं म्हणजे हा हित असतात पण असं म्हणजे कामामध्ये चाललेलं बैल म्हणजे ओढून ह्याचं नाक फाटलेले असतात। आणि ह्याच्यामध्ये एक बघायचं मित्रांनो, आणि दुसरं विषय हा आहे मित्रांनो, म्हणजे इथं बघायचं म्हणजे बैल चाललेला आहे का नाही कामाला, असं तर कोण पण करू शकतात, व्यापारी पण कोण पण करू शकतात, कारण की ह्याला गोळ आणि चुना लावलं तर पण इथलं केस निघून जातात। पण आपण आधी चौकशी करून घ्यायचं, म्हणजे आधी आपल्याला इथं चौकशी करायचं म्हणजे नाकावर एक चौकशी करायचं आणि पायात एक चौकशी करायचं। तर मित्रांनो, तुम्हाला हा पण दाखवतो म्हणजे हा म्हणजे केस गोळाने आणि चुनाने पण काढलेले जातात, म्हणजे केस काढलेले जातात म्हणजे दुसऱ्याला वाटावं बैल कामाला चालू आहे। तर आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणजे एकेकाला माहीत नसते, म्हणजे व्यापारी खूप हुशार असतात, कारण की काय पण करू शकतात, म्हणजे बैल घालायचं असलं तर काय पण करू शकतात। तर मित्रांनो, म्हणजे आपल्या म्हणजे तुम्ही पण बघू शकता म्हणजे ह्याचं बघा म्हणजे केस गेले होते अजून रिटर्न आले, म्हणजे हा बैल कामाचा फुल गॅरंटी आहे। आणि मित्रांनो, म्हणजे ह्याचं खांदा पण पडलेला आहे आणि आपल्याला म्हणजे दिसायला पण येतात, कारण की जवळनं बघायचं म्हणजे खांदा कशा प्रकारनं पडलेला आहे, कारण की कोण हे करून तर केस काढलेले नाही, आपल्याला पण म्हणजे समोर दिसायला येतात, म्हणजे लांबनं दिसायला येत नाहीत। लांबनं कसं म्हणजे आपल्याला लांबनं नुसतं एवढं दिसते की हा बाबा ह्याचं केस गेले आणि कामाचा बैल आहे। तर हा फक्त तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे म्हणजे
कशा प्रकारनं ओळखायचं तुम्हाला दाखवितो अजून. आणि पायामध्ये पण बघायचं म्हणजे पायात कसं अंतर आहे का नाही बघायचं, म्हणजे अंतर कसं आणि दोन म्हणजे दोघा भागात अंतर किती आहे आणि कशा प्रकारनं म्हणजे पाय कशा प्रकारनं खाली ठेवतो ते पण बघायचं. म्हणजे पायावर पण बैल चांगल्या प्रकारनं घ्यायचं, म्हणजे पायावरनं काय म्हणजे एक म्हणजे काळभूर म्हणजे नख असलं तर चांगलं प्रकारे बैल म्हणजे असं हे होत नाही, म्हणजे पाय खडून चालत नाही. जर पांढरं नख असलं तर ह्याच्यामध्ये काय पण बारीक ढोंड काय पण घुसतात. पांढरं असलं तर आपण काळं नख म्हणजे कुठल्या एरियामध्ये कसलं म्हणजे रानं कशा प्रकारचे असतात ते बघून घ्यायचं. लाल माती कसं म्हणजे लाल मातीवाले म्हणजे असं गावमी असतात, म्हणजे आपल्याकडं तर काळी माती आहे तर आपण बघून घ्यायचं, म्हणजे काळं नख बघून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये ढोंड काय घुसू शकत नाही. आणि मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये अंतर बघायचं किती चांगलं अंतरनं उभा राहते, म्हणजे पाय असं वळून म्हणजे ठेवते का नाही ते पण बघायचं. कारण की ह्याच्यामध्ये हे आहे म्हणजे पाय जर वळून ठेवलं तर मित्रांनो तुम्हाला दाखविलेलं आहे म्हणजे कशा प्रकारनं म्हणजे अंतर म्हणजे पायामध्ये कशा प्रकारनं असतात ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि मागचं पण पाय बघून घ्यायचं, म्हणजे मागचं पाय कसं असतात म्हणजे असं चिटकून चालतात, म्हणजे चिटकून चाललेलं बैल कधी घ्यायचं नाही, म्हणजे हा दोन्ही भाग कधी चिटकलेले नसावं असलं बैल घ्यायचं, म्हणजे चांगल्या प्रकारनं. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे आपल्याला पण एवढं काय माहिती नाही, कारण की मला फक्त एकदा मी गेलो बाजारामध्ये तर अशा प्रकारे म्हणजे बघून घेतात बैल, तर मी बघितलो तो म्हणून तुम्हाला हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. कधी पण असं दोन्ही पाय चिटकलेले म्हणजे असं चालताना चिटकून चालू नये ते पण बघून घ्यायचं. पुढचं पण पाय बघून घ्यायचं, मागचं पण पाय बघून घ्यायचं, म्हणजे अंतर असावं दोन्ही पायामध्ये. आणि ह्याचं शेपूट बघा किती चांगल्या प्रकारनं आहे, म्हणजे वादीसारखं शेपूट आहे. आणि चांगल्या प्रकारनं तुम्ही म्हणजे बैल चांगल्या प्रकारनं तुम्ही बघून घ्या. आणि बैलाचं म्हणजे कशा प्रकारनं खात्री घेऊन म्हणजे कशा प्रकारनं खात्री घ्यायचं तुम्हाला मी दाखवलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे म्हणजे बैल कशा प्रकारनं म्हणजे कामाचं बैल आहे का नाही कशा प्रकारनं ओळखायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. मित्रांनो जर बाजारमध्ये गेलेला असेल म्हणजे बैल घ्यायला म्हणजे खरेदी करण्यासाठी तुम्ही गेलेला असेल व्यापारीकडनं, म्हणजे तुम्ही यात्रामध्ये गेलेला असेल म्हणजे बैलाच्या यात्रामध्ये गेलेलं असेल तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला करतोय. म्हणजे तुम्ही लांबनं जर गेला असेल म्हणजे बैल घेण्यासाठी जर तुम्ही गेला असेल म्हणजे तुम्हाला पण समजाव की बैल कामाचा आहे का नाही, तुम्हाला पण समजाव म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला केलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणजे बैल कशासाठी ओळखायचं म्हणजे बैलाचं बैल कामाचं आहे का नाही कशा प्रकारे ओळखायचं तुम्हाला मी दाखवलेला आहे हा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की जर आवडला असेल तर मित्राला शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असला तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून चांगलं माहिती तुम्हाला मी व्हिडिओ तुम्हाला बनवून तुम्हाला म्हणजे पाहण्यासाठी म्हणजे तुम्हाला दाखवेल. तर चला मित्रांनो मी सगळ्याचा मी मनापासून धन्यवाद बोलतो आणि असंच माझ्यावर सपोर्ट करत राहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो बाय.